मुद्दाम रेल्वेने आलेलो आहे आणि शिवसैनिकांचा उत्साह तर आहेच. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघू शकता. परंतु निश्चित शिवसेना या संभाजीनगरात तर ताकदीची आहेच. ठीक आहे, आम्हाला जागा कमी पडली असेल पण मतं आम्हाला प्रचंड पडलेली आहेत. परंतु येणाऱ्या काळात नुसतं मतं न घेता त्याच्या जागामध्ये रूपांतर कशा पद्धतीनं करता येईल त्याच्यासाठी निश्चित शिवसैनिक नुसतं रांगड्या पद्धतीनं काम करतो, पण तांत्रिक पद्धतीने काम केलं तर हे गोष्टी होऊ शकतात. पण आता बंगालमध्ये तसंच आपण बघत असतो, मतं खूप पडले, पण तू जिथं पडायचे तिथं नाही पडलेले. त्यामुळे मला असं वाटतं निश्चित येणार काळात शिवसेना या पद्धतीने काम तर बिलकुल आवाज उठवू. कारण ज्या पद्धतीनं कालची पुण्यातली घटना आहे, परवाची नरसापूरची, मागच्या 2 वर्षापूर्वी बदलापूरच्या घटना आहे, अशा घटना दररोज घडतायत या महाराष्ट्रामध्ये. आता तुम्ही म्हणाल की याच्यात सरकार जे राज्याला गृहमंत्रीच नाही पूर्ण खऱ्या अर्थानं. देवेंद्रजी फडणवीस राजकारण करण्यात गुंतलेले, बंगालच्या इलेक्शनला जा, हरियाणाच्या इलेक्शनला जा, झारखंडच्या इलेक्शनला जा, हेच काम करतात. राजकीय कामातच गुंतलेले आहेत तेही पक्षीय, राजकीय म्हणण्यापेक्षा पक्षीय. मग याला फोड त्याला तोड त्याच्यात गुंतलेले आहे. राज्याकडे विशेषतः गृह विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि कायद्याचा धाकच उरलेला नाही. त्याच्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटलेले आहे. म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये विरोधी पक्षाला या भूमिका अग्रेसिव्हली घ्याव्या लागेल. त्यासाठी निश्चित पुढाकार मला असं वाटतं जबाबदारी आली म्हणजे खूप काही आलं नाही. मी हे काम करतच आलेलो आहे. मी काय घरात थोडे बसलेलो होतो. त्यामुळे कोणत्या मुद्द्याला प्रायोरिटी नाही. या महाराष्ट्राच्या हिताला सगळ्यात मोठी प्रायोरिटी आम्ही सातत्याने ठेवली. त्यांना काय घेऊच सर, अभी आपल्यावर अनेक आघात झाले. आता तुमच्या पुन्हा साहेबांनी कसं पक्ष सांभाळणार? हे पक्षावर आघात काही नवीन नाही, परंतु या आघातातून सांभाळणं सगळ्यात महत्वाचं. आज उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं कणखर नेतृत्व आहे. भले ठीक आहे, जागा आम्हाला कमी मिळाली असेल, पण आम्ही संपलेलो नाही. आम्ही मला वाटतं फिनिक्स पक्षाप्रमाणे या राखीतून भरावे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखाचा विचार, भगव्याचा विचार, हिंदुत्वाचा विचार प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत ताकदीने घेतो. दादा, तुमच्या ऑफिसच्या बाहेर अकरांच्या ऑफिसवर एक बॅनर नाही लागतात का, फिर से लौटेंगे असं हिंदीमध्ये पिक्चरचा डायलॉग, म्हणजे असे नेमका टोला कोणाला होता? नाही, मला माहित पण नाही. मी तुमची बातमी पाहून मला बॅनर कळाला. माझा कार्यकर्ते ते लावत असतात, असं कोणाला टोला बिला मारणं माझा काही स्वभाव नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.